बघा पाण्यासाठी काय काय करावं लागतंय. एवढं पाणी भेटलंय, थोडी मेहनत करून पाहू काय टेस्ट आहे. चांगलं वाटतं एकदम, असं काही घाण वगैरे नाही. काही वेगळं तर नाही वाटलं, कुठे सायले खायचं बोल. चांगलंच पाणी वाटलं. आता आता काहीतरी बांधलेलं आहे किल्ल्या टाईप. बसलेलं फुल जाम झालं, पाणी नाही ना, फुल जाम झालेलं आहे. वेगळं खाली व्ह्यू. फुल लागलेलं आहे. परमजी काय म्हणणं आहे? काहीच नाही मित्रांनो, ट्रॅव्हल करा तुम्ही, ट्रेकिंग करा, खूप सुंदर आहे. फक्त थोडीशी प्लॅनिंग करून जात जा आणि मेन म्हणजे पाणी कॅरी करत चला सोबत. आमच्याकडे पाण्याचेच खरंच हाल झाले, त्याच्यामुळे घसा पूर्ण कोरडा पडलेला आहे आणि खूप थकलेलो आहे. पाणी असतं नाही काहीच नसतं, अजूनही आमच्यात ताकद असते. चेहऱ्यावर अजून तेच तेज आहे आमच्या. फक्त पाण्यामुळे थोडं डिहायड्रेशन आम्हाला फील होत आहे, पण देवाच्या कृपेने थेंबे थेंबे तळे साचे, तसं आम्ही पाणी साचवतो. पण पाहिजे, हा पण एक्सपिरियन्स पाहिजे माणसाला प्रत्येक गोष्टीचा. ते तर आहेच. बघू आता एक पुढं बोलताय की एकदम हार्ड जागा आहे, म्हणजे चढायला हरिहरपेक्षा 80 डिग्री तुम्ही फक्त हरिहर ऐकलं असेल, पण इकडे येऊन बघा, हरिहरपेक्षा जास्त थ्रिल तुम्हाला इकडे भेटेल. काय नाव आहे? बाऊला किल्ला. बाऊला किल्ला. अंडर रेटेड आहे हा, प्रत्येक गोष्ट असतेच अंडर रेटेड. आपण एका गोष्टीला हाईप करून देतो जास्तीच. आता बघू, तुम्हाला दाखवतो व्ह्यू. अजून गेलो नाही आम्ही, पुढे बसलोय. आमचे एक पार्टनरचे तर एक गेम वाजलेला आहे, खाली झोपलाय का काय काहीच माहित नाही. आता खाली गेला बघू, तरी उसके साचे चल रही है का नाही. ठीक आहे, चलो. नमस्कार मित्रांनो, आमच्याकडे ना पाणीच नाही प्यायला. तर आम्ही हे बघा निसर्गात, आम्हाला काय फरक पडत नाही. आम्ही रानावनातले माणसं, शेतकऱ्यांची पोरं, त्याच्यामुळे आम्हाला कुठलंही पाणी चालतंय. तर आम्ही हे बघा, हे जिवंत पाणी आहे, आपण याला जिवंत पाणी म्हणू शकतो. हे अगदी निसर्गातून येतं आणि त्या पाण्याचा आम्ही आस्वाद घेतोय. एकदम आपल्या घरच्या ॲक्वागार्डपेक्षा एकदम स्वच्छ पाणी, त्याची चव पण एकदम भारी, गोड पाणी एकदम. त्यामुळे आजारी वगैरे होण्याची ते प्रश्नच येत नाही. आणि या पाण्याने असं म्हणतात की आजार पण देखील दूर जातात. त्यामुळे आपण देखील निसर्गात फिरा आणि अशा पाण्याचा आस्वाद घ्या, वातावरणाचा आस्वाद घ्या. आणि त्यासोबत याला तुमच्यासोबत अशी माझ्यासारखे जे मित्र आहेत, मित्र देखील पाहिजे. सगळ्यांना व्यवस्थित सांभाळून घेऊन जाणारे, सर्वांना सोबत घेऊन चालणारे असे मित्र देखील तुम्ही ठेवा. धन्यवाद. चला. जास्त आहे खतरनाक एवढं शकता. ट्रेकर होणं पण सोपी नाही. व्हिडिओच्या बाहेरचा व्ह्यू आहे, BTS बिहाइंड द सीन्स. बाकी आपण शिवायचं बरं, काय लावतो हा शिवाय देत नाही, आपण देतो. हे ब्लॉग मध्ये आहे का? प्रेमापोटी मित्रांनो, बाकी काहीच इंटेन्शन नसतं आपलं. लव्ह लँग्वेज आहे आमची ती. येस. ओ, मी आता खाली कॅमेऱ्यात बघत होतो. एंड उघड. हा, ती मला वाटतं सीड यांची बात करत होती ते. अरे बापो, आत्ता खरा सीन हे बघू शकता. हा, तुम्हाला आता कॅमेऱ्यात मला वाटत एवढं नाही घाण दिसत, पण खूप डायरेक्ट उभी सीडी येणार आहे. चलो चलो चलो, वरती नाही मग चाल ना. अरे आपण मराठी. खाचे पण प्रोव्हाइड केलेले मित्रांनो त्यांनी चढण्यासाठी. आणि स्ट्रेट 80 डिग्री आहे डायरेक्ट. तुम्हाला कसं समजत असेल नसेल ते आम्हाला कळत नाही आहे. लाईक रोड टू हेवन आहे खाली. मग डिपेंड्स ऑर अपॉन युअर कर्मा. गडी चाललाय आमचा एक. खायचे आता, खायचे टेन्शन खायचे गाडतात. घे रेडी केलायचा.
मोबाईलला वाकत राहू याला थोडं भरून मोबाईल नाही वाटलं माझं. हे तरी ठीक आहे. हे बघा हा हे अवघड सीन. धरायला आहे म्हणजे जागा दिलेली त्यांनी अशी छोटी छोटी हे करून. इथं पुढे नाही वाटतं. पुढे तरी ठीक आहे, मोठ्या मोठ्या सीड आहे. हे बघ फक्त एक पाय बसेल एवढंच आहे. अवघड आहे. काय डिग्री मध्ये? हा अच्छा 80 डिग्री मध्ये ना. इकडे नाही काय आता. नाही कोरडं. पाय ठेवायला जागा पाहिजे मेन म्हणजे. आणि सीडी पूर्ण चिरलेली मधून पाण्याने आहे ती. दोन्ही साईडला सीड आहे मधून पाण्याने अशी दरी टाईप झालेलं आहे टॉपपर्यंत. बघू आता पुढे काय. गाडचं यायला काही नाही. हा पार्ट आतापर्यंत सगळ्यात अवघड पार्ट मी कोणता पण केलं. हरिश्चंद्र त्यांच्यापेक्षाही अवघड आहे. पाणी पाणी. मित्रांनो फ्रेंड्स माझे गेले वरती. मी शूटच्या नादात खाली थांबलो, पण आता सपोर्ट नाही मला वरती तिकडे जाण्यासाठी, कारण सगळे वरती पोहोचले. तुम्हाला दिसत नसतील कदाचित, त्यामुळे इथेच थांबलो मी. ते जाऊन येतील. मी खालचा पार्ट शूट केला आहे त्यांचा आणि बघू शकता माझ्या मागे पूर्ण दरी आहे. इन केस पाय सटकला, पण मग एवढी रिस्की नाही आहे. हरिश्चंद्रपेक्षा रिस्की आहे. बऱ्याच टॉपचा व्ह्यू मी नाही घेऊ शकतलो, पण जो हा व्ह्यू आहे, हवा चालू आहे इकडे मस्त प्युअर, जे काही तुम्ही म्हणता नेचर, ते फील केलं आहे आज. फक्त पाण्याची थोडी कमतरता झाली आम्हाला, पण बाकी गॉड्स प्लॅन इज द बेस्ट प्लॅन. सुंदर ट्रॅक झाला आहे आमचा. एक मेंबर खालीच आहे, ऋतिक. बिचाराची तब्येत खराब होती त्यामुळे त्यांनी बरंच कवर केलं, पण जास्त वरती नाही येता आलं त्याला. 3 मेंबर गेले वरती. ते घेतील आता, एन्जॉय करतील. वरचे क्लिप्स ते काढतील, ते पण आम्ही ॲड करू ब्लॉगमध्ये, दिसेलच तुम्हाला. आणि सूरज दादा पण आले आमचे, तर येत चला आमच्यासोबत, मिस नका करू. ऑन द टॉप. अवघड आहे खरं, खतरनाक आहे. पूर्ण आधार का माहीत असेल तरच या. चालू आहे व्हिडिओ, येतो. थांब एक मिनिट करून घे ना तू, घे ना. ब्लॉग चालू आहे आपला, घेतो ना. बघा मित्रांनो, हाल बघा. खूपच डेंजर आहे. हरिहरपेक्षा अवघड. आम्हाला अनुवानी पायाने जावं लागलं. या सुरक्षित आहे तुम्ही. नमस्कार मित्रांनो, अतिशय कठीण अशा पायऱ्याचं उतरून चढून आम्ही आता आलोय खाली. तर इथून अतिशय कठीण मित्र रोहन निघले. अक्षरशः गॅप आहे डायरेक्ट 1 फुटाचा. खाली पूर्ण खोल दरी आहे. ते बघू शकता, व्ह्यू म्हणजे व्ह्यू आहे डायरेक्ट जन्नत. वाटत असेल मुद्दाम करतोय, बट नाही, रिअल आहे. अवघड आजचा खरं. डिहायड्रेशनमुळेच, बाकी काहीच विषय नाही.
पण ट्रॅक करायची मजा आली. मला वाटतं त्याच्या आधी मी इतका भारी आणि ॲडव्हेंचरस ट्रॅक केला असेल. हरिश्चंद्रला गेला होता पण इथे जास्त हालत खराब झाली म्हणून हा भारी आहे. तर सांगायला गेलं तर नो पेन नो गेन आहे ना, ते इथे यूज झालेलं आहे तो कोर्स असं बोलता येईल. कारण तितके लागले तितकी मजा येते. तेव्हा लागते तेव्हा तर नाही, पण जेव्हा ते लागून जाता म्हणजे पास्ट टेन्स राहतो तेव्हा म्हणजे फ्युचरमध्ये आठवतो. आता आमचा प्रेझेंटमध्ये आम्ही हा मुवमेंट जगतोय, त्यामुळे थोडी सफरिंग होती आम्हाला. पण जेव्हा एक दिवसानंतर, एक महिन्यानंतर, एक वर्षानंतर आम्ही जेव्हा बघू ना, तेव्हा याच मुवमेंटवर आम्ही हसणार आहे. झालं एंड. आता बघ गाडीपर्यंत जायचंय इझी, कारण की पुढचा रस्ता झाला. आता सपाटी पूर्ण, स्लोप वगैरे संपलाय सगळा. आणि असे पडलेले ना एक एक जण सगळ्यांनी टेसून घेतलं. डायरेक्ट रिअलिटी दाखवली भाऊ. ब्लॉग चालू होता, हा काय माहिती कसा आला असं. कोइन्सिडेंस. चलो भावा ना भावा, याच्यावरून पैसा रोखतोय रे. भावाची वाट बघती तुझ्या हो माय फ्रेंड. काय नाही, काही नॉर्मल गोष्टी आहे, ट्रेकला आल्यावर होत राहता. दिसत नाही कुठून आलो असेल आम्ही. देश कुठे गेलोय. हा इथून आलेलो आहे. ब्लॉग बंद कर. परतीचा प्रवास आलेलो आता खाली. चुकलोय खाली जाताना तर काही इतकं वाटत नाही, पण अवघडच. आहे का रस्ता, आहे का? चाल ना चाल आता. असं चल. रस्ता नाही भेटत आहे, आलोय फक्त कुठेतरी असं. काय म्हणणं परम. आणि मित्रांनो, आता परतीचा प्रवास आहे आमचा. मस्तपैकी आम्ही टॉपला जाऊन आलो, म्हणजे मी थांबलो होतो पायऱ्यांजवळ, बाकीचे 3 मित्र जाऊन आले वरती. आणि आता आमचं टार्गेट आहे की संध्याकाळ व्हायच्या आत आम्हाला आमच्या गाड्यांपर्यंत जायचं आहे. तर बघूया आम्हाला रस्ता भेटतो का नाही, हे पूर्ण करूनच दाखवू आम्ही. पाय चप्पल घालेल नाही बरं का. चप्पल दाखव रे, ते हाला दाखवतो. इकडं आहे का बघ बरे. ट्रेक करून खाली आलो आहे आम्ही एकदा मित्रांनो. आता अजून एक फ्रेंड योगेश मी हाय का. योगेश बाय. हॅलो, सबस्क्राईब न्यू फ्रेंड ॲडेड. आमचा मेंबर होता मित्रांनो. आता माहित का बरं दुखी एवढा. किंग जालना. आलो आम्ही खाली. आता 2 मिनिटाच्या अंतरावर गाड्या आहे. मस्त ट्रॅक झाला एकदम. आणि मस्त क्यूट डॉग पण भेटला आम्हाला. किती सुंदर आहे बघा. निरागस, लॉयल्टीचं प्रतीक. आणि नदीचा आवाज कानांना तृप्त करतो एकदम. मस्तपैकी पुरण पाण्याचा आनंद घेत आहे. हातपाय धुत आहे तिकडे. खूप स्ट्रगल केला, दलदल होता, दलदलमध्ये पाय गेले अक्षरशः आमचे. पण ठीक आहे, इट्स ओके, वर्थ इट आहे. रोज तुम्ही नाही करणार आहे. तर बघतो आम्ही पण पाण्यात जरा थोडं फ्रेश होतो, हातपाय धुतो आणि आजचा ब्लॉग एंड करतो. मित्रांनो, खाली आलो होतो आम्ही. बराच स्ट्रगल केला. दलदल होतं, पाणी होतं, काटे रुचले आमच्या पायात, ऋतिकच्या पायात खास करून. हे बघा, आणि कंडिशन पण एकदम घाण झाली. नदीत थोडं फ्रेश झालो आम्ही. हातपाय धुतले, फुटं वगैरे धुतले. त्यानंतर आमच्या भावाकडून स्पॉन्सर आहे आम्हाला भत्ता. थँक्यू ऋतिक. 4 वर्ष 3 वर्ष ठीक आहे. पण हा भत्ता खाऊन जे आनंद भेटतोय ना, ते जरी 5 स्टारमध्ये गेलो तर भेटलं नसतं आम्हाला. पण आता खरी भूक लागली होती. आणि एका
थेंबाची आणि तिथे काचाची किंमत कळाली आम्हाला आज. काय वाटतं डिकले? बरोबर मस्त चांगलं आहे माणसाला अशी मजा विसरले माणूस एक साईडला पण मजा आली खरंच आजच्या ब्लॉगमध्ये, आजच्या ट्रेकमध्ये. आणि खरंच खूपच ॲडव्हेंचरस ब्लॉग होता आजचा. आणि जे आम्हाला मित्र भेटले त्यांनी बराच सपोर्ट केला. आणि अशा पद्धतीने मी खाली उतरलो. भत्ता वगैरे खाऊन जाऊ आम्ही घरी. पेपर चालू आहे आमचे आणि 2 पेपर बाकी आहे. त्याच्यातच आम्ही आलो असंच ट्रेकिंगला. तर बघण्यासाठी धन्यवाद. आणि आजचा ब्लॉग इथंच आपण संपवू. बाय बाय.